ते ओडिशाचे कारागीर सिगरेट आहे। 3 दिवसीय ताडोबा महोत्सव होत आहे। त्या ताडोबा महोत्सवाचं भव्य दिव्य आयोजन होणार आहे। या आयोजनाची तयारी आता पूर्ण होत आहेत। आपल्यासोबत रामगोकर सर आहेत। नेमकी तयारी कशी आहे, काय चर्चासत्र असणार आहे, काय जे मानव वन्यजीव संघर्ष आहे त्याचा तोडगा कसा काढावा याचं चर्चासत्र होणार आहे। नेमकं काय काय आयोजनात असणार आहे यासंदर्भात माहिती देण्यासाठी आहेत सर। काय आयोजन आहे, कशा प्रकारे हे चर्चासत्र होणार आहे? 1, 2 आणि 3 मार्च या रोजी आपण ताडोबा महोत्सवाचे आयोजन केलेले आहे। त्यामध्ये 1 मार्च रोजी सकाळी 11 वाजतापासून आपण इको डेव्हलपमेंट कमिटीज, सरपंच, उपसरपंच यांना सर्वांना एका चर्चासत्रासाठी निमंत्रित केलेलं आहे, जे वन अकादमी इथे होणार आहे। त्यामध्ये मानव वन्यजीव संघर्ष या विषयावरती ते चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे। त्यानंतर सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास या ताडोबा महोत्सवाचा उद्घाटनपर कार्यक्रम इथे होणार आहे चांदा क्लब ग्राउंडला। आणि त्यामध्ये आपण अनेक पुस्तकांचं विमोचन करणार आहोत। यामध्ये जे मान्यवर सहभागी होणार आहेत त्यामध्ये माननीय मंत्री श्री सुधीरजी मुनगंटीवार यांच्यासोबतच श्रीमती रवीनाजी टंडन, ज्या आपल्या गुडविल ॲम्बॅसिडर आहेत महाराष्ट्राच्या वन्यजीव करिता, तसेच साधारणतः 10 ते 12 देशांमधल्या जे मिस वर्ल्ड कंटेस्टंट आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। या निमित्ताने, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन आणि सेव्ह टायगर हा जो कॅम्पेन आहे, हा कॅम्पेन ताडोबा महोत्सव, अशा तिन्ही गोष्टी यावेळेस जुळून आलेल्या आहेत। आणि त्यामुळे या महोत्सवाची जी व्याप्ती आहे आणि ताडोबाचं जे मॉडेल आहे, संवर्धनाचा जो संदेश आहे, तो जागतिक स्तरावरती पोहोचण्यामध्ये मदत होणार आहे। त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी जे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेलं आहे, तो चर्चासत्र शाश्वत पर्यटन या विषयावरती आहे। पर्यटनाशी निगडीत अनेक पैलूंवरती त्यामध्ये चर्चा होणार आहे। आपण त्याकरिता टूर ऑपरेटर्स फॉर टायगर्स ही राष्ट्रीय पातळीवरची जी संस्था आहे त्याच्यासाठी कार्यरत, त्यांच्याशी टायअप केलेलं आहे आणि अनेक मान्यवर याच्यासाठी आपण बोलवलेले आहेत। त्यानंतर सायंकाळच्या सुमारास दररोज आपण कल्चरल कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, त्याची माहिती आपल्याला आहेच। त्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या विषयावरती चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये जे आपले उद्योग जगतातील व्यक्ती आहेत आणि उद्योग आहेत ते संवर्धनामध्ये कसा हातभार लावू शकतात यावरती त्याच्यामध्ये चर्चा होणार आहे। त्याचेसुद्धा अनेक पैलू त्याच्यामध्ये उलगडण्यात येणार आहेत। आणि तिसऱ्या दिवशी आपला समारोपीय कार्यक्रम आहे। त्या समारोपीय कार्यक्रमामध्ये आपल्याकडे उत्कृष्ट काम करणारी जी PRTs आहेत, उत्कृष्ट काम करणारे इको डेव्हलपमेंट कमिटीज आहेत, व्यक्ती आहेत, संस्था आहेत, या सर्वांना आपण सन्मान करणार आहोत। तसेच महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा जो पहिल्यांदा देण्यात येत आहे, त्या पुरस्काराचं सुद्धा कार्यक्रम या दिवशी होणार आहे। आपल्याकडे जे चेतरामजी पवार धुळे जिल्ह्यातील, त्यांना हा पुरस्कार शासनाने जाहीर केलेला आहे, तर तो पुरस्काराचा सुद्धा कार्यक्रम हा आपल्या समारोपीय कार्यक्रमामध्ये होणार आहे। आणि जे काही आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम दररोज होणार आहेत त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपल्याला श्रेया घोषालजी, कुमार विश्वासजी, रिकी कैजी आणि हेमा मालिनीजी यांचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये राहणार आहे। तरी सर्व नागरिकांना आम्ही विनंती करू इच्छितो की चांदा क्लब ग्राउंडवरती आपण येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा। यामध्ये केवळ मनोरंजनच नव्हे तर आपल्याला जे वन्यजीव क्षेत्राशी संबंधित जे माहिती आहे आणि जे तंत्रज्ञान याच्यामध्ये वापरलं जातं, जे अनेक पैलू याच्या संदर्भात आहे, त्या संदर्भातली विविध स्टॉल याच्यामध्ये राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण जरूर भेट द्यावी आणि त्याच्याबद्दल माहिती घ्यावी। आणि चर्चासत्र जे 2 दिवस होणार आहेत वन अकादमी चंद्रपूर, यामध्ये सुद्धा सर्वांनी भाग घ्यावा अशी आमची विनंती। वन्य मानव संघर्ष, वन्य प्राणी आणि जंगल या संदर्भातली जी गोडी आहे किंवा त्याच्यातलं जंगल जाणून घेण्यासाठी ताडोबा प्रयत्न करतात आणि हा आयोजन त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं काम करणार आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर।